आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा सॉरी, मी हे सगळं मोक्षा इतकाच मी तुला जीव लावला होता, तिच्या इतकंच मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू मात्र तिचा इतका द्वेष केलास की तिला बघायला आलेल्या मुलाला तू तिच्याबद्दल वाईट साईड सांगितलंस। नाही नाही, मी तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज मोक्षाचं लग्न होता होता राहिलेलं आहे। आता ते लोक काही परत येणार नाही, तरी होकार देणार नाही ते मला माहितीये, पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तुझ्यामुळे माझ्या भावाची मान शर्मेनी खाली गेली आहे, फक्त तुझ्यामुळे। सांग सांग, असं का वागलीस? तुला मोक्ष आवडत नाही, तिचं हित तुला बघवत नाही। अगं मग सांगायचं ना, आम्ही दोघी घर सोडून गेलो असतो, त्यासाठी आम्हाला आयुष्यात उठवण्याचं कारस्थान का केलंस तू? का केलंस रावडी? रडू नकोस नंदाक्का, तुला कुठेही जायची गरज नाही। विषारी साप त्या घरामध्ये पाळतोय हे माहित नव्हतं मला इतके दिवस। खरंच आज जे झालं ना, त्याची खूप लाज वाटते मला। चूक माझी आहे नंदाक्का, चूक माझी आहे। तिला कुठेतरी ना बोर्डिंगला पाठवायला हवं होतं। मी खरंच सांगते बाबा, मी नाही काही केलं। नाही ऐकायचं नाही मला। नंदाक्का सांग तिला, तिची सावली सुद्धा बघायची नाहीये मला। काही वर्षांपूर्वी बायको निघून गेली, जाताना एक केड सोडत गेली, तीच केड आज अख्खे घर पोखरत आहे। नंदाक्का, तिचा कम नशिबी बाप म्हणून मी माफी मागतो तुझी। विश्वभर माझी माफी मागू नकोस, पण आपल्या कुटुंबाची लाज गेली रे, त्याच वाईट वाटतंय। नंदाक्का, खरं तर नाही, हिला या घरात हाकलून देवसं वाटतंय आता। काय करणार? नाईलाज आहे, लोक प्रश्न विचारणार, राजकारणातली आमची इज्जत धुळीला मिळणार, आणि नालायक करते आहेच बाहेर जाऊन बॉम्ब मारायला। अरे तिळभरही विश्वास उरला नाही ह्याच्यावर। राजकारणातल्या आमच्या विरोधकांपेक्षा हिचा जास्त धोका वाटायला लागला आम्हाला। आमच्या आयुष्याला लागलेला कलंक कधी पुसला जाणार आहे देवालाच माहित।